वरती बांद्राचा असणारा अभिषेक आंगणे नॉन स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल खोला टाकला फुलर लेनचा इथे पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग लेंथला क्षेत्ररक्षण खराब होत आहे. रन्स मिळतील. पहिल्या बॉल वरती इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फेकी झाली खराब. फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. रोहातील स्थानिक खेळाडूंना जास्तीची संधी या संघामध्ये देण्यात आली आहे. टॉस जिंकलाय अर्थात क्षितेजी चव्हाण साहेब यांच्या मालकीचा संघ शांती इलेव्हन भुवनेश्वर मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या बॉलवरती तिथे धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. पुढचा बॉल गोलंदाज शिलेचा हा बॉल लोअर फुल टोस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु वेगवान मारा करणारा श्रीलेशच्या अगेन्स्ट या रीतीच्या धावा गोळा करणं ही बाब देखील सोपी नाहीये. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. अनेक वेळेला अनेक मैदानं त्याने सातत्याने गाजवलेली पाहायला मिळाल्यात आणि अनेक वर्षाचा दांडगा अनुभव. प्रत्येक खेळाडूला आपल्या विभागाच्या नावाने नेहमीच ओळखलं जातं, कारण काळा चौकीला देखील बंड्या आहे, परंतु त्याच वेळेला डोंगरीचा बंड्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँडर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा आहेत. ते एकंदरीत 3 लेग बाईटच्या स्वरूपामधून दुसऱ्या बॉलवरती धाव आली आहे. या सामन्यामध्ये रोह्याच्या ग्रामीण संघांमधून खेळणारे खेळाडू आज खुल्या गटातील संघांच्या खेळाडूंच्या विरोधात खेळणार. ही बाब आणि ही पर्वणी राहील. पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती मोठा पवित्रा घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करण्यासाठी नेहमीच अभिषेक आंगणेला धाडलं जातं. खऱ्या अर्थानं तो लेदर बॉल प्लेयर आहे. अनेक वेळेला 20 क्षेत्रामध्ये त्याचे स्ट्रोक पाहण्याजोगे राहतात. बांद्र्याच्या कोलगेटचं मैदान तिथे तो नेहमी सराव करत असताना पाहायला मिळतो. चिन्मय कदम असेल, श्रेयश कदम असेल, अभिषेक आंगणे असेल, यासारखे खेळाडू सध्याच्या घडीचं क्रिकेट गाजवत आहेत. हा बॉल लोअर फुल टोस ड्रायव्हिंग लेंथ वरती एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. सागर बोबड असेल, तेजस नरे असेल, त्याच वेळेला राजू वाघमारे असेल, राणा मोरेला आपण पाहतोय, प्रसाद बामुगडेला आपण या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण निवडलंय. स्वराज देवळेलाही आपण अर्थात एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला इथे संधी देण्यात आलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अर्थात श्रीलेश. स्कोर कार्डवरती धावा त्या 4. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. राणा मोरे त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल इथे निश्चित घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. फंबल झालाय. त्याचा इथे फायदा उचललाय. वारंवार अशा तुम्ही चुका करू शकत नाही. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि लेफ्ट हँडर बॅटर ज्या वेळेला स्ट्रायकर वरती येतो ना, त्याला एक मुभा असते, संधी असते मोठे फटके खेळण्याची. मुजम्मिल ऑन स्ट्रायकर वरती पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळाला. त्याला संधी मिळाली आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. खुल्या गटातील पहिली मॅच आपण पाहतो सारसोळी चषक, एक मानाची स्पर्धा. सोन्याची अंगठी आणि सोन्याच्या चैनसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सोन्याची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जातं. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. राईट हँडर बॅटर स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय. लेफ्ट हँडर बॅटर स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा त्या. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओवी पॅकर्स या टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चेक. तर या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. संस्कृती प्रतिष्ठान वढाळा, गणेश काळेकर, विनायक किरुळकर या साहेबांकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ओटो जय सर. चालू असलेली मॅच ऑन स्क्रीन आपण पाहतोय. आज या खेळाडूला स्टार खेळाडू म्हणून ओवी पॅकर्स टीमकडून आपण पाहतोय. नितीनजी जंगम यांच्या स्क्रीनवरती हा फोटो. त्यांच्या अगेन्स्ट या रोह्याचा मास्टर माइंड ज्याच्या नावावरती गोलंदाजीच्या जोरावरती बाईक आहे तो तेजस नरे, शांती इलेव्हन भुवनेश्वर या टीमचा कॅप्टन. ही बॅटल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. खुल्या गटातील ही लढत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती धावा 6 आहेत. गोलंदाजी मार्कवरती तेजस नरे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजीसाठी तो नेहमी जाणला जातो. त्याचे ऑफ ब्रेक, त्याचा लेफ्ट ब्रेक, किंबहुना त्याचा दुसरा, परंतु त्याचे इनसिंग यॉर्कर आहेत ना, जे पिंक पॉइंट यॉर्कर जो टाकतो ते फलंदाजांच्या उरामध्ये धडकी भरणारे राहतात. अशी गोलंदाजी करण्यामध्ये महारत असणारा तेजस नरे गोलंदाजी मार्कवरती. आमदार चषक ही स्पर्धा त्याने अक्षरशः गाजवली. तिथे मालिकाभराची बाईक मिळवली. हा बॉल बॅकअप द लाईन बॅकवर्ड पॉइंटला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये येत असताना धाव मिळणार नाही. या डॉट बॉलने सुरुवात झाली आहे.
या षटकाची देखील धावा थांबल्यात. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं राहील. अभिषेक यावेळेला स्विच हिट, बॅटची लिडिंग एज. राजू वाघमारे त्या ठिकाणी आहे. इथे चुकी झाली आहे. धावा मिळतील त्याच्यावर. हा आलाय चौकार. वाघमारेकडून चुकी झाली, तिथे चौकार आला. संघाची धावसंख्या वेगाने 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला आडबा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. यष्टांच्या पाठीमागे एक फाईन लेगला मोठी भिंत उभी आहे. जय पाटणकर तिला भेद नाही, अवघड बाब राहील. कारण तिथून त्याचं क्षेत्ररक्षण तितकंसं महत्वाचं असणार आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल खोलवर टप्प्याचा लोअर फुलटोस बनवला, ऑन साइडला केला, डीप मध्ये आउटफील्ड फास्ट. धावा मिळतील 4. हा आलाय जमिनीला गुदगुल्या करत चौकार. सिद्धू मोरे थोडासा दूर राहिला, परंतु इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कमी गतीने बॅटची आतली कट घेतली. तेजस स्वतः चेंडूवरती येत असताना या गोलंदाजाची गोलंदाजीतली खासियत पाहायला मिळते. पहा, प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती त्याने टाकलाय. किंवा उजव्या यष्टीवरती काही चेंडू तदनंतर व्हेरिएशन मिळवलेले, प्राप्त केलेले, प्रावीण्य प्राप्त केलेले चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू मध्ये काही ना काहीतरी फलंदाजाला प्रश्न त्याने विचारलेत. 14 आहे. थेट यष्टांचा वेट, फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक पहिला अभिषेक आंगणे डिपाच. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त करत असताना अभिषेक आंगणे मैदानावरती आल्यानंतर त्याने महत्वाचं योगदान दिलं. 7 बॉल 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, सचिन काटकर. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये माहुल कोळीवाडाला बिलॉंग करणारा एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू. लेदर बॉलचं क्रिकेट सातत्याने चांगलं खेळतो. रबर बॉल मध्येही चांगला क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. परंतु अगदी त्याच वेळेला माहुल कोळीवाडाला बिलॉंग करत असताना माहुलचं ग्रामीण स्तराचं क्रिकेट किंवा अगदी तिथलं प्राधान्य दिलेलं क्रिकेट हे सातत्याने चांगलं खेळणारा सचिन काटकर मैदानावरती बॅटिंगसाठी आलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 7च्या सरासरीने 14ला 1. राज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतं 14ला 1 ही सद्य परिस्थिती. विकेट गमावली आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे, लेफ्ट हँडर बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये हे बॅटल तितकंसं महत्वाचं राहील. कारण धावफलकावरती केवळ आपण पाहिल्यात तर 14 आहेत. तिथे मापदंड ओलांडाव्या लागतील. धावा आलेल्या नाही आहेत. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. आणि ज्या खेळीसाठी आपण खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने खेळतोय किंवा मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवतोय, तो खेळ आज आपल्याला इथे करून दाखवावा लागणार आहे. यष्टांना अगदी खेटून श्रीलेश अमरेला आपण पाहतोय, अर्थात बंड्या यष्टांच्या पाठीमागे आहे. तेजस नेरे यष्टांच्या पाठीमागे. पुढचा बॉल, पहिला चेंडू नो बॉल आहे. वेगवान यॉर्कर, इंचिंग यॉर्कर इथे पाहायला मिळाला, परंतु चेंडू इथे नो बॉल. 22च्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट केली आहे. ही धोक्याची घंटा राहणाऱ्या 16ला 1. धावफलकावरती धावा आपण पाहतो 16 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. राज याचे हे षटक
तितकंसं महत्वाचं राहणार आहे, कारण या षटकामध्ये ज्या दोन गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी आहे त्या रीतीची गोलंदाजी यदा कदाचित झाली तर सामन्याचं पारडं हे बदलू शकेल. नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट तर आहेच आणि हा फ्री हिटचा बॉल इथे पाहायला मिळेल. सचिन काटकर साठी लोअर फुल टोज होता, हलक्या हाताने चॉप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र घेतली जाणार एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17-1, 17 रन्स ऑन दी बोर्ड. खुल्या गटाचं क्रिकेट आज आपण पाहतोय. महाराष्ट्रातील तारे सितारे आज मात्र पाहायला मिळतील. काही खेळाडू ISPL साठी पुढे गेलेत, परंतु अगदी त्याच वेळेला एक युवा खेळाडूंनाही संधी आहे तुमचं खुलं गटाचं क्रिकेट गाजवण्याची. यावेळेचा बॉल वेगाने पाहायला मिळतोय, थेट शरीराचा वेध तिथे घेतलाय. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू येतोय. या खेळाडूला इथे थांबवलं, त्याच्या बॅटमधून रन्स आलेले नाही आहेत. एकंदरीत 5 बॉल फेस केले, 4 धावा आल्यात. 6 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. राजसिंग 3 धावा अद्याप त्याने या षटकामध्ये खर्च केलेले आपण पाहतोय. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी काय असते ना त्याचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला जकडून ठेवणं ही बाब तेवढीशी सोपी नाही आहे. बाईटच्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट करण्यात येत आहेत. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला जकडून ठेवतो, थांबून ठेवतो, ही बाब सातत्याने रुचत नाही लेफ्ट हँडर बॅटरसाठी. कारण इथे खूप काही आहे लेफ्ट हँडर बॅटरसाठी. धावा गोळा करणं, मोठे स्ट्रोक खेळणं, या मैदानाने भरभरून दिलं लेफ्ट हँडर फलंदाजाला प्रेम, परंतु इथे रन्स गोळा करावा लागतील राईट हँडर बॅटरलाही. यावेळेचा बॉल इथे ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर होऊ शकलेला नाही. राजू वाघमारे चेंडूच्या खाली, सचिन काटकर बाद. कॅच इथे टिपली आहे राजू वाघमारे बाउंड्री लाईन वरती. एक महत्वपूर्ण झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन बांद्र्याचा असणारा चिन्मय विद्याधर कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मुळात स्वतःची एक वेगळी ओळख त्याने सातत्याने निर्माण केली आहे. बांद्र्याच्या कोलगेटच्या मैदानावरती आपला जॉब, जसा जॉबवरून सुट्टी मिळाली, रात्रीच्या फ्लड लाईट्स मध्ये सराव करणारे 2 बंधू, त्यामधील एक बंधू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेष विद्याधर कदम आणि चिन्मय विद्याधर कदम हे 2 बंधू, आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या नावाचा डंका पिटलाय टेनिस क्रिकेट विश्वभर. परंतु सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये आहे. संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, असा प्रत्येक खेळाडू म्हणत असेल. किंबहुना अगदी त्याच वेळेला संघाचे ॲज अ कॅप्टन म्हणून कामकाज करणारे, जिथे आपण पाहिलं ना तर नितीनजी जंगम हाच विचार करत असतील इथे धावा यायला हव्यात. 18-2 आहे, तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना. अठराला 2. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला चेंडू, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. वेग, प्रचंड वेग इथे कामी आला. बाईटच्या स्वरूपामधून रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी करणं, परंतु गोलंदाजीतला सुवर्ण मध्य सापडणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहते, आणि तो सुवर्ण मध्ये या गोलंदाजाला सापडलाय. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 धावा खर्च केला. राजने 1 विकेट प्राप्त केला. 19-2 संघ अडचणीमध्ये बॅटिंग करत असताना ओबी पॅकर्स. पुढचा बॉल, गोलंदाज यावेळेला लोअर फुल टोज होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. राणा फार वेगाने येतोय, 1 धाव कंप्लीट केली आहे, परंतु केवळ एकेरीवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला. धाव आली 1. 3 षटकांचा खेळ इथे एकंदरीत संपला. 2 खेळाडू बाद बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा त्या 20. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना ओव्ही पॅकर्स.
षटकाच्या अंती केवळ 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. रोहित गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. 20-2 रोहित. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केलाय. ताकदीचा वापर, यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू सीमारेषा ओलांडेन. हाय अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. एखाद्या तलावामध्ये ज्यावेळेला पाणी असतं ना त्यावेळेला मासे किड्याना खातात, परंतु पहा ना वेळ कशी बदलते. जसं तिथलं पाणी आटतं ना त्यावेळेला किडे माशाने खातात. वेळ प्रत्येकाची येते, त्या वेळेची वाट पाहावी लागते. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की चाळणीमधून पाणी घेऊन जाता येऊ शकतं, परंतु तितका संयम असायला हवा की त्या चाळणीतल्या पाण्याचं बर्फ होणं इतक्यापर्यंत संयम आपल्याकडे असणं गरजेचं आहे. 26-2 षटकार आलाय मुजम्मिलच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेला आतमध्ये आलाय, वळवला. चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळतोय. खेळाडू क्रमांक बाद होत असताना आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरा खेळाडू बॅक टू द पवेलियन मुजम्मिल. संघ जिथे आपण पाहिलं ना अडचणीमध्ये अडकला होता, अशा परिस्थितीमध्ये ज्या बॅटरने षटकार ठोकलाय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना पाहायला मिळतोय. 26-3 यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स इथे कंप्लीट करण्यात येईल. 1 धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. एक धाव महत्वाची आहे. वेगाने चेंडूवरती यायला हवं, वाट पाहून चालणार नाही. तेजस नरे ही बाब आवर्जून सांगेल, कारण प्रत्येक धाव ही तितकीशी महत्वाची राहणार आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये उत्तरार्धामध्ये त्या दर्जाची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल. अर्थात या सामन्यामधील या धावा प्रत्येक चेंडूवरतीची गणित ज्या महत्वाच्या आहेत. 28-3 ही सद्य परिस्थिती. गोलंदाजी करत असताना रोहित. विकेट त्याने मिळवली, रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक यश मिळालं, परंतु तिथे तो धावा थांबवण्याचा प्रयत्न करेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आले. 1 धाव आली आहे. एकंदरीत 29 धावा. लेग बाईटच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओवी पॅकर्स संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 29-3 खुल्या गटातील सामने चालू आहेत. नेक्स्ट मॅच खेळवली जाईल नमन 11 सारसोळी विपक्ष सिद्धी 11 काशीत. हा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे सागर. चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र घेतली गेलेली एक सिंगल. एकेरी दुहेरी धावेने आता मात्र धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करतायत. बॅकलेफ्ट चांगली आहे, परंतु इथे शेवटचा बॉल इथे शेष आहे. परंतु फटका येईल का विशेष हे पाहणं तितकेसे गरजेचं असेल. शेवटचा बॉल शेष, फटका येईल का विशेष या सत्रातील 4 षटकांची मॅच खुल्या गटातील लढती आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज रोहित. चिन्मयसाठी यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि सेकंड रन घेत असताना महेश मांडवकर देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल. बाद. धाव आली 1-31-4. अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावर. 4 खेळाडू बाद. उत्तरार्धामध्ये 32चा करायचा आहे पाठलाग, परंतु त्याआधी या आपण आमंत्रित करूयात
नमन 11 सारसोळी विपक्ष सिद्धी 11 काशीद या दोन संघांदरम्यानची लढत राहील, जिथे प्रदीपजी भोईर सर उपस्थित असतील. टॉस करण्यात येईल, परंतु उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण आमंत्रित करूयात. प्रथमेशजी ठाकूर सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. हॅलो, मी विनंती करतोय नमन 11 सारसोली संघाचा कर्णधार ज्याचे पुरस्कर्ते आहेत मधुकरजी बेनारे साहेब. तर मी कर्णधाराला विनंती करतो आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचा विरोधामध्ये संघ आहे सिद्धी 11 काशीद ज्याचे संघमालक आहेत मनोज मोरे. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. भरपूर उशीर झालाय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, तरी आज व्यावसायिक खुल्या गटातील खेळाडू आपल्याला खेळ करताना पाहणारा मिळणार आहेत. तरी मी दोन्ही कर्णधाराला विनंती करतोय की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत नमन 11 सारसोली संघ आहे, त्याचे पुरस्कर्ते आहेत मधुकरजी बेनारे साहेब. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधामध्ये जो संघ आपण पाहतोय सिद्धी 11 काशीद त्याचे पुरस्कर्ते आहेत मनोजजी मोरे साहेब. यांचं देखील मी शाब्दिक सुमन आणि हार्दिक स्वागत करतोय. तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय ज्यांनी प्रत्येक मॅचसाठी सामनावीर पुरस्कारासाठी जे फ्रूट्स या ठिकाणी पुरस्कृत केलेत, सन्माननीय मिलिंदजी महाडिक साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल हवेत केला जातोय. तर मी विनंती करतोय नमन 11 सारसोली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर सिद्धी 11 काशीद संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय प्लीज आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. सिद्धी 11 काशीद संघाचे कर्णधार आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण हे खुल्या गटातील सामने आपण पाहतोय. प्रेक्षकांची मांदियाळी या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. मान्यवर उपस्थित देखील राहिलेत हा आपला क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी. तरी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे, आम्हाला सहकार्य करायचं आहे. तर जाऊया मॅच मध्ये, जिथे आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ कल्याण नेतवली प्रथमेश ठाकूर सरांचा मात्र आपण आवाज ऐकणार आहात. थँक्यू सो मच. वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर आमच्यासोबत आज जयश्री भोसले सर आहेत, आणि त्या समवेत आपल्या रॉ भागातील एक नामवंत समालोचक प्रदीपजी भोईर सर यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. चेक. तर या ठिकाणी नाणेफेकीचा गोल हवेत केला जातो. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धी 11 काशीद संघ या ठिकाणी कर्णधार उपस्थित राहिला आहे. त्याचे पुरस्कर्ते आहेत मनोज मोरे. तर सन्माननीय मिलिंदजी महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल हवेत केला जातोय. एका बाजूला सारसोली चषक आहे, तर एका बाजूला आहे सारसोली क्रिकेट क्लब आहे. Hey, one, check one.
तर मात्र या ठिकाणी नाणेफेकीचं खोल जिंकले. खऱ्या अर्थाने नमन 11 सारसोली संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. ओके, धन्यवाद. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. टॉसबॉक्स मध्ये न्यूज येते की नाणेफेक जिंकले. खऱ्या अर्थाने नमन 11 सारसोली संघाने त्या निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. फलसाठी पाचारण केलंय सिद्धी 11 काशीद या संघाला. मच पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. एक मानाच्या सन्मानाचा, अभिमानाच्या, गौरवाच्या आणि परंपरेच्या स्पर्धेमध्ये सारसोली चषक 2025 पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर आपण पाहतोय संघ कर्णधार तेजस नरेश शून्यावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. गोल्डन डकचा शिकार झालाय. खेळाचं दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्रातील पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन आला गोलंदाज राजेश आणि राजेशच्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकला तेजस नरे आणि शून्यावर बाद झाला. ॲज अ बॅटर सातत्यानं थोडं खराब आपण पाहतो सध्या फेज सुरू आहे. आपण म्हणू की बॅड फेज मध्ये, कारण ॲज अ बॅटर नाही कंट्रीब्युशन होते तेजस नरेचं. ॲज अ बॉलर नेहमीच तो इम्प्रेस करतो. डावखुरा त्याच्या फलंदाजांना त्यांना गोलंदाजी करणं खूप आवडतं, पण ॲज अ बॅटर कंट्रीब्युशन त्याचं थोडं कमी राहत आहे. त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टीचं देखील त्याला दुःख असेल. मॅचकडे लक्ष वेधेन. नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय राणा मोरे. 2022, 23, 24 हे पर्व गाजवलं या खेळाडून आणि तोच येतोय मैदानात. ऑन साईडला वळवला की आपण एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पुढे डीप मध्ये डीपिश मिड विकेटला आपण पाहतो. एक कंप्लीट सेकंडचा कॉल नाही, एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. राणा मोरे म्हटलं की नेहमीच चर्चेतलं नाव आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय रोहा परिसरातील एक नामवंत खेळाडू गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये या खेळाडून देखील आपला मोठा फॅन बेस निर्माण केला. आणि हरिश्चंद्रजी मोरे त्यांचे पिताश्री जेव्हा जेव्हा राणा मोरे इन ॲक्शन असतात तेव्हा तेव्हा मात्र ते त्या स्पर्धेला भेट देत असतात. अप्रतिम संघ बांधणी आपण पाहतोय. तेजस नरे, सागर बोबड, राजू वाघमारेला आपण पाहतोय. राणा मोरे तर त्याचप्रमाणे वंडर बॉय सिद्धू मोरेला देखील आपण पाहतोय. पॉवर पॅक जय पाटणकर आपण पाहतोय. स्टेप आउट करून कसा होता प्रथमतः स्ट्रायकिंग एंड वरती विकास जाधवला आपण पाहिलं. या सत्रात डॉट बॉलनं तो देखील सुरुवात करतो. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. राजेशला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेस होतो. आता तो आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर सहित 2 आहेत. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. एकच लाईन पकडली आहे आणि विकास जाधवला त्याच लाईन वरती ती गोलंदाजी केली जाते अवे फ्रॉम द बॉडी, कारण शफल होत नाही. ऑफस्टमच्या बाहेर येऊन जर फटके एक्झिक्यूट केले तर कदाचित बॅटशी संपर्क होईल, पण सध्या पुरता तरी शांत ठेवला. 4 चेंडू हाताळल्यात, एकच धाव खर्च केली, 1 विकेट. ऑन साईडला आडव्या बॅटनं पुल अँड अनसक्सेसफुल, पण काय हे क्षेत्ररक्षक आमचे तिथे आहेत. आमचे खर तर सहकारी तिथे आहेत. ते सांगतायत की 6 धावा आहेत. आमचे सहकारी तिकडे आहेत. ते सांगतात की 6 धावा आहेत. तर पंच अधिकृत इशारा आपल्याला कळवतील. चेक केलं जात आहे. ओके, तर आपण मदत घेणार आहोत सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हची. घेऊया थोडी मदत आणि पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. सहा धावा असतील, षटकार असेल. सहा धावा आपण पाहतो, षटकार आलाय राजेशच्या विरोधात. बराच काळ वाट पाहिल्याच्या नंतर हा भव्य फटका आपण पाहतोय. खरं तर एका क्षणासाठी असं वाटलं की फटका फसलाय की काय, पण नाही. अगदी बाउंड्रीच्या लगत त्या सीमा रेषेवरती तो झेल टिपला आणि येस मॅनेजमेंट टीम मेंबर्सने सांगितलं तिकडे की 6 धावा आहेत, षटकार आहे. या आपण पाहतोय सत्रातला दुसरा षटकार आला. पहिला यापूर्वी आपण पाहिला तिसऱ्या षटकात आला होता पहिल्या डावातल्या, आणि आता आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बॅटर विकासनं हा भव्य षटकार. बहुत तयार. राजेश अंतिम चेंडू सोडून दिलाय. वेल लेफ्ट, वेल लेफ्ट, वेल जज. पंच इशारा करता इट्स अ वाईट बॉल.
आणि व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे खरं तर. वेस्टा बीमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला असेल. काय क्रिस्टल क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते. सुपर क्लिअरिटी. सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह डुईंग फॅन्टॅस्टिक जॉब गाईज. अप्रतिम टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतंय. वी बिलीव्ह इन क्वालिटी आणि डेफिनेटली बेस्ट क्वालिटी सध्या ते देत आहेत. ओ हाफ हेलिकॉप्टर बॉल हवेमध्ये. पॉइंटचे क्षेत्ररक्षक चूक करत नाहीयेत. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे धक्के दिलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ते कॅचच्या दुसऱ्या डावात बॅटिंग करताना शांती 11 भुवनेश्वर संघ आता अडचणीत सापडलाय. षटक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाचे पुरस्कर्ते मालक सन्माननीय मनोज मोरे साहेबांच्या या ठिकाणी शुभसन्मान करण्यात येत आहे. मायेचे उबदार शान, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्माननीय कल्पेजी बेनरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या मालकीचा संघ पुरस्कृत केला आहे. सिद्धी 11 काशीद या संघ आपण त्यांचा या ठिकाणी पुढल्या मॅचमध्ये खेळताना पाहणार आहोत. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. ओव्हर टू प्रथमेश सर. खरं तर आमचे राजू दादा कडव यांचे चिरंजीव रुद्र राजू कडव तिथे होते आणि जसा त्या फिल्डरने जेल टिपला त्याने लगेच सांगितलं तिकडे आमचे स्वयंसेवक की षटकार आहे रुद्र, आपला देखील आभार आहे. येस थँक्यू. कारण डिसिजन घेण्यामध्ये आम्हाला देखील सोपं गेलं. गोलंदाजी मार्कवरती आता षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. रोहितसाठी षटक दुसरं आणि त्याच्या समोर आव्हान आपण पाहतोय. एका बाजूला राणा मोरे रूट कुर्दसा खेळाडू, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धू मोरे प्रिन्स ऑफ दाटाव म्हणून ज्याची ओळख आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तयार आहेत. 8 धावा झाल्यात. स्विच हिट केलंय. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणाचा दे दणका. धावा 4. क्या बात आहे. डीजे शुभम बघा सिच्युएशन नुसार संगीत. रायगड परिसरामध्ये गेल्यावरती धुंद्र्याचा डीजे नितीन ज्या प्रकारे आपण पाहतो त्याच प्रकारे आता रोहात आल्यावरती डीजे शुभम. क्या बात आहे. मॅन फ्रॉम नवकार. अप्रतिम टायमिंग नुसार सिच्युएशन नुसार हे संगीत आपण ऐकतोय. जबरदस्त प्रेझन्स ऑफ माइंड आणि तेच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या झालेल्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो एकंदरीत 12 ऑन बोर्ड. सारसोली चषकाचा थरार. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं मनामध्ये रोहातील की आम्ही देखील या स्पर्धेमध्ये यावं, चांगलं प्रदर्शन करावं जेणेकरून आम्ही देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. पण राणा मोरे असा खेळाडू आहे ज्यानं 22, 23, 24 हा काळ नक्कीच गाजवलाय या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय. त्यामुळे त्याच्यावरती प्रेक्षकांची खास नजर आहे. चौकाराला राणाचा बॅटमध्ये धावसंख्या आकार घेते. आलाय धावफलक 12वर. 32 करायच्यात 12 झालेल्या आहेत. त्यामुळे आता मात्र आपण पाहतोय इक्वेशन पूर्णपणे बदललंय आणि शांती 11 भुवनेश्वर संघ सध्या या मॅच मध्ये हळूहळू फ्रंट फुटला येत चाललाय. पुढचा बॉल रोहित ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. बराच उंच गेलाय. क्षेत्ररक्षक अनुमान लावतील. कोणतीही चूक होणार नाहीये. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. विकेटचं पतन. स्टिकरवर बॉल लागला. मिस टायमिंग झाला. झेलबाच्या स्वरूपात राणा मोरे परतला. येस इज गॉन. विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालाय राणा मोरे. आपण पाहतोय चौकार लगावला आणि वैयक्तिक 5 धावा बनवून तो देखील बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होत असताना. न्यू बॅटर इन.
आमचं विकी बॉम्ब देखील येतात तिथे. वेलकम विकी, आपलं देखील स्वागत आहे. राजू वाघमारेसाठी नेहमी समर्थन त्यांचं राहिलं आहे. सागर बोबाटसाठी नेहमी समर्थन राहिलं आहे. आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 12. 3 विकेट गमावल्यात आणि 3 विकेट कोणते तर या मॅचचे सर्वात मोठे विकेट. प्रथमतः तेजस नरे मास्टर माइंड शून्यावर बाद झाला. त्यानंतर विकास जाधवला आपण पाहिलं आणि आता राणा मोरे देखील बाद होतोय. त्यामुळे मोठी जबाबदारी सिद्धू मोरेवरती देखील असणार आहे. न्यू बॅटर राज सिंग साठी हा बॉल थोडा दूर ठेवला गेला. प्रत्येक गोलंदाज आता एकच कार्य करतोय. व्हाईट बॉल पंच इशारा करतात. आबांतर धाव व्हाईट +1 म्हणजे या 2 धावा आपण पाहतोय. धावसंख्या पुढे 2ने धावफलक आता 14 वरती एक्स्ट्रा आतापर्यंत आल्यात. खूप सुंदर टेलिकास्ट सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं आपण पाहतोय. टॉस जिंकला शांती 11 भुवनेश्वरनं बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ओवी पॅकर्सला आणि बॅटिंग करताना ओवी पॅकर्सला 31 बनवल्या. 32चा पाठलाग करताना खेळाच्या दुसऱ्या डावात 14 झाल्यात. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतोय सिद्धू मोरे रन मशीन ऑफ बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि नुकत्याच झालेल्या दहावीर चषकाच्या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी बजावली आहे पठ्याने. फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्या विरोधात करण्याचा प्रयत्न सेन्सिबल सिद्धू म्हणून मी याला म्हणतो नेहमीच आणि त्याचं कारण तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये. त्याला माहिती आहे 3 विकेट गमावलेले त्यामुळे थांबून खेळ करणं गरजेचं आहे. धावसंख्या तितकी काही मोठी नाही आहे. पाठलाग आपण सहज करू शकतो पण खेळपट्टीवरती टिकणं महत्वाचं आहे. 15 धावा झालेल्या आहेत. अर्धा पल्ला पार पाडला, अर्धा अजूनही पाडायचा आहे. विजयासाठी अजूनही 17ची गरज. ओ कोलात टाकलाय यॉर्कर आपण पाहतोय आणि अगदी बुंदा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम विकेट, खूप चांगलं क्रीडांगण आणि गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये क्रीडांगणामध्ये भरपूर सुधारणा तुम्हाला पाहायला मिळाली. कौतुक आहे ग्रामस्थ सारसोलीचं देखील. ऑन साईडला फटका सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. सिंगलने जरी धावफलक सुरू राहिलं तरी देखील सहजरित्या शांती 11 भुवनेश्वर संघ या मॅच मध्ये आपला नक्कीच वर्चस्व प्रस्थापित करू शकेल. ओवी पॅकेजला काय करायचंय जास्तीत जास्त डॉट बॉल वरती भर द्यायचे. या षटकातला अंतिम चेंडू धावा झाल्यात 16 या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात 8 आणि मिळवले 1 विकेट. ती कोणाची तर राणा मोरेची. अंतिम चेंडू रोहित स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थोडक्यात बचावलाय सिद्धू मोरे. गरज आहे का या फटक्याची हा प्रश्न आता विचारला जाईल प्लेयर डगआउट मधून. षटक दुसरं संपन्न. धावा 16 झाल्यात. येणारे 12 बॉल विजयासाठी करायच्या 16. पहिल्या 12 मध्ये 16 बनल्यात आणि पुढच्या 12 मध्ये पुन्हा 16चा पल्ला पार पाडायचा आहे. साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्याचे हे आपलं परम कर्तव्य आहे. मी सारसोली गावातील सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय की ही स्पर्धा आपली आहे. आपलं या ठिकाणी उपस्थित असणं हे गरजेचं आहे. प्रत्येक वर्षी आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करतात. या वर्षी देखील आपण यासाठी सहकार्य करायचं आहे. चला जाऊया, मॅच जिथे चालू आहे. आपण आवाज ऐकतोय कॉम्बॉक्स मध्ये प्रथमेश ठाकूर सरांचा. ड्राव केलाय समोर. एक धाव मात्र कंप्लीट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 11 बॉल 15ची गरज आहे. सामना पहिलाच रंगेल त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. पण बॅट बोलायला हवी खरं तर सिद्धू मोरेच्या मॅच मध्ये. डगआउट मध्ये अजूनही राजू वाघमारे, सागर बोबट सारखे विस्फोटक फलंदाज आहेत पण आता त्यांच्यावरती डिपेंड राहून चालणार नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला करावा लागेल. सिद्धू ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्क वरती सोनूला आपण पाहतोय. बॅटल रंगेल सोनू, त्याच्या विरोधामध्ये सिद्धू. नेक्स्ट बॉल. हो, भरपूर बाहेर ठेवला गेला. अटेम्प्ट केला तो, फॉलो केलं होतं बॉलला पण तिथपत पोहोचू शकला नाहीये सिद्धू. डॉट बॉलची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूची होती सांगता आणि या डॉट बॉलला दबाव वाढेल. डॉट बॉल इज क्रिएटिंग लॉट ऑफ प्रेशर ऑन बॅटर
दोन्ही बॅटरवरती भरपूर मोठ्या प्रमाणावरती प्रेशर डॉट बॉलने मात्र बंद आहे. त्या दबावाला बाजूला सारत असताना खेळ चांगला करावा लागेल. गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं पाहिजे. ड्राईव्ह केलाय, सेकंडचा कॉल नाही. एका धावामध्ये समाधान मानावं लागतंय. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर गरजेचे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग महत्वाची आहे आणि सध्याच्या घडीला तेच आपण पाहतोय. एका धावामध्ये समाधान मानावं लागतंय. 32चा पाठलाग करायचा 18 झालेला आहेत. सोनूनं जर का हे चांगलं षटक हाताळलं मात्र अंतिम षटकामध्ये बॅटरवरती देखील दबाव येऊ शकतो. हे आमचं व्यासपीठ जे मान्यवरांनी भरलेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे. लाडक्या तमाम मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चौथा चेंडू, सोनू तयार. राजसिंगचा स्ट्रोक फसलाय, फिल्डर तिथे आहेत. एकच धाव इथे मात्र कंप्लीट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलने आता काम चालणार नाहीये. कुठेतरी एखादा मोठा फटका गरजेचा आहे सामन्याला कलाटणी देण्यासाठी. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. ते गोलंदाज सोनूनं अप्रतिम गोलंदाजी करतोय, लाजबाब गोलंदाजी करतोय आणि अशा चांगल्या गोलंदाजी तर गरज देखील होती ओवी पॅकर्स या संघाला. पुढचा चेंडू, ओ बॅक चेस आहे, शॉर्ट फाईन लेगला झेल टिपलाय. या मॅचची आणखीन एक मोठी विकेट. सिद्धू मोरेला सोडावं लागतंय मैदान. येस, इज गॉन. चौथा धक्का. सिद्धू बॅक टू द डगआउट. धावसंख्या 19 धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. 19 ऑन बोर्ड, 19 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि 13ची गरज आहे. महत्वपूर्ण चेंडू असेल या मॅच मधला हा देखील. 7-13ची गरज आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय सडन कोलॅप या इनिंग मध्ये आपण पाहिला. इन्स्टंटली पूर्णपणे पारी ढासळली. प्रथमतः तेजस बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं विकास बाद झाला, राणा बाद झाला आणि आता सिद्धू देखील बाद झाला. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाबूत झालाय. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा त्या जोडले जात आहेत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज टेनिस क्रिकेटचा अर्थातच जयश्री भोसले सर. 7-13 अंतिम चेंडू, सोनू. गती कमी होती. साहेब पाटणकर, जय दे धनाधन पाटणकर. ऑफ साइडला मिस्टेक झाली आहे आणि चुकी आता किती महाग ठरेल हे पाहावं लागेल. या फटक्याचे अक्षरशः चटके लागले असतील ओवी पॅकर्सला. निघून चालला चेंडू मिड विकेट पार. 4. ची धलक वाढतंय इथे धाव फलक. चौकार आलाय. जय पाटणकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अर्थात उर्वरित 6 बॉल. आता मात्र विजयासाठी 9ची आवश्यकता. पहिलं षटक राजेश धोबीने हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण जिथे रोहित यादवला पाहायला मिळाला. एक उद्योन्मुख खेळाडू आहे. मुंबापुरीमध्ये जे नाव सध्या जगडीला गोलंदाजीमध्ये चर्चेचा विषय राहिलं त्या रोहित यादवने दुसरं षटक हाताळलं. तिसऱ्या षटकामध्ये सोनू बिंद याला आपण पाहिलं. ज्या सोनू बिंदच्या या षटकामध्ये धावा येत असताना देखील पाहायला मिळाल्यात. 6 बॉल 9ची आवश्यकता. अर्थात यस अंपायर्स कॉल टाइम लिमिटचा आहे आणि या कारणास्तव एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये बोलावला जाईल. शेवटचा निर्णायक षटक. 6 बॉल जिथे विजयासाठी आवश्यकता आहे ती 9 धावसंख्येची. प्रथमेची मॅच बनली ही फार महत्वाची गोष्ट आहे. सारसोई चषक 2025चा 16 आपण पाहतोय सामना बनलाय कारण 6 बॉल विजयासाठी 9ची आवश्यकता असता. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये जय पाटणकर आला. लेट आलाय, थेट आलाय, परंतु संघासाठी तो ग्रेट आलाय. त्याने चौका ठोकलाय. राजसिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर लवकर गेला परंतु त्याची बॅट अद्याप शांत पाहायला मिळाली आहे. हे षटक 6 बॉल आणि विजयासाठी 9ची आवश्यकता असतानाच महत्वाचं राहणार. नेक्स्ट बॅटल. एका बाजूला नमन 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना नमन 11 सारसोळी, त्याच्या अगेन्स्ट सिद्धी 11 काशीद या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. प्रदीपजी नैनीत अर्थात आपण पाहिलं तर डॉन ते देखील उपस्थित झालेत. त्यांचंही स्वागत करूयात. धावफलकावरती 23ला 4. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना रंगेल. मी यापूर्वीच उल्लेख केला होता. मात्र
सामना जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. 6 बॉल 9ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक अंतिम शेवटचं आणि गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकात गुलामला आपण पाहतोय. गुलाम तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. समोर स्ट्रायकिंग इन वरती बॅटर राज सिंग. हे देखील बॅटल पाहण्यासारखं असेल. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. पहिला सामना एक हाय व्होल्टेज सामना म्हणून प्रेक्षकांच्या भेटी झाल्या. जय पाटणकरच्या त्या एका चौकाराने ना मॅचला कलाटणी दिली आहे. 6 बॉल 9. पहिला बॉल ड्राईव्ह केला गेलाय. हाफ हेलिकॉप्टर आणि हे चेंडू अडवला देखील गेलाय. सिंगलने धावफलक पुढे चाललाय. टोटल 24 वरती. अवघ्या 32 धावांचा पाठलाग करताना आता अक्षरशः घाम फुटताय प्रत्येकी गोलंदाज. समोर फलंदाजांना शांती 11 भुवनेश्वर संघ अडचणीत सापडलाय असं वाटतंय का? होय, नक्कीच. कारण आपण पाहिलं ना तर क्रिकेटचा खेळ आहे. धावा प्रत्येक वेळेला महत्वाच्या राहतात. पहिले महत्वाचे 2 षटक चांगल्या दर्जाचे आले म्हणून धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात आणि या क्षणाला ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यातही मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला रोहा तालुक्याचं ग्रामीण क्रिकेट लेवलचं खेळाडू नेहमी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना आपण त्यांना पाहिलंय, परंतु त्यांच्या विरोधात मुंबापुरीचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं खेळणारे खेळाडू आहेत. अर्थात ही बॅटल रंगेल यातही मात्र शंका नाही. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. एक हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. ऑलरेडी एक फिल्डर तुमचा 38 सर्कल मध्ये टाइम मुळे आलेला आहे आणि आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे बरेचसे सामने आम्हाला एक्स्ट्रा कव्हर देखील करायचे आहेत. या गोष्टीवर देखील थोडी भर द्या. 5 चेंडू 8 डाबा 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शांती 11 की ओवी पॅकर्स की शांती 11 हा प्रश्न उभा राहिला. प्रश्नाचं उत्तर दडलंय येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. करायच्या धावा 8 आणि मैदानातील उपस्थित 13 खेळाडू देतील या प्रश्नाचं उत्तर. सेकंड बॉल गुलाम पाटणकर साठी. फसवा चेंडू डबल माइंड झालाय. ऑफसाईडच्या मध्ये खेळायचा की ऑन साईडला पूल करायचा आहे या दुविधा मनस्थितीमध्ये आढळला. डॉट बॉलची झाली समाप्ती. गुलामचा हा बॉल पडल्यानंतर वळण घेतोय. पेस, उसळी आणि त्याच वेळेला टर्न या साऱ्या गोष्टी या चेंडूमध्ये पाहायला मिळाल्या आणि अगदी यथायोग्य हा चेंडू. 4 बॉल आता मात्र 8ची आवश्यकता. 4 बॉल 8 धावा. सामना रंगत चाललाय. जसा जसा सामना पुढे जाईल येणाऱ्या 4 बॉल मध्ये प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आपल्यासोबत जोडले जात आहेत. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. ओ हो यावेळा फर्निचर डिस्टॉर्ट होत आहे. दांडी गुल केले. विकेटचं पतन. जय पाटणकर सोडतोय मैदान. ही इज गॉन. या मॅचची गोल्डन विकेट. बोबर्ट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, परंतु काय बॉल टाकला. यॉर्कर आणि थेट यस्टनचा वेध घेणारा आणि तोही अनप्लेबल. चांगला चेंडू. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पुढे सरसावला उजव्या यष्टीच्या बाहेर आला, परंतु मधल्या यष्टीवरती थेट हा बॉल जाऊन आदळत असताना. सेकंड कॅमेरा अँगल. 2 कॅमेरा अँगलने आपण सध्या दगडीला हे चित्रण पाहिलं. विविध कॅमेरा अँगलने हा 3rd कॅमेरा अँगल आपण पाहतोय आणि 4th कॅमेरा हा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. ही करात्मकता आहे. ही खऱ्या अर्थाने कर्तबगारी जी आपल्याला पाहायला मिळते अशी जी मोरे जी ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये. सध्या दगडीला ही 2 मोठी नावं आहेत जी आज आपल्यासोबत जुळली आहेत. एक महत्वाचा कॅमेरामन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सतीजी जाधव आणि दुसरे आशिष मोरे. मॅच बनली आहे. 3 बॉल विजयासाठी 8ची गरज. 3 चेंडू 8 डावांचं समीकरण. सागर बोबड मैदानाच्या आतमध्ये. वन ऑफ द पॉवर पॅक हिटर फ्रॉम रोहा. त्याच्यावरती जबाबदारी मोठी आहे. नेहमी आपण त्याला आघाडीला पाहतो, पण आता वेल फिनिशर ही भूमिका साकारायची आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. फटका फसलाय बॉल हवे मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगलने काम चालणार नाहीये. डबल माइंड राहिला होता. सागर मात्र पूर्णपणे स्विच झाला होता. रिव्हर्स खेळायचा होता. तिथे मात्र चेंडू बाहेर काढला. काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम, अविश्वसनीय, अविस्मरणीय गोलंदाजी करतोय गोलंदाज गुलाम. 6 बॉल 9ची आवश्यकता असताना तो गोलंदाजी मार्क वरती आला. त्याने मॅच बनवली. 2 बॉल आता मात्र 7ची गरज. 2 चेंडू आणि 7 धावा. काय घडेल या सामन्याच्या दरम्यान. राज ऑन स्ट्राईक आहे. लेफ्ट हँडर आलाय. महत्वाचा बॉल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गुलाम. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला आलाय चेंडू गॅप मध्ये खेळ. आउटफील्ड फास्ट आहे. धाव मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. मॅच बनली.
3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा आणि सामना बरोबरीत सुटला तर मात्र प्रथमतः विकेटला प्राधान्य आहे, त्यामुळे विकेट आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये 4 विकेट गमावलेत आणि ते 5 विकेट गमावलेले आहेत ते अर्थातच शांती 11 भुवनेश्वरनं, त्यामुळे 3 धाबा या कंपल्सरी कराव्याच लागतील. 1 चेंडू 3 धाबा. आता एकेका धाबेचं महत्व कळेल, कारण आपण पाहतो की राजकारणामध्ये एका मताला, शाळेत शिकत असताना एका मार्काला आणि क्रिकेटच्या पटलावरती या एका धाबेला महत्व किती आहे ते आज समजेल. 1 चेंडू 3 धाबा. राज के जानकारी के लिए मैं बताता चाहूँ चलू कि 1 गेंद और 4 रन बनाने ही होंगे. 1 बॉल आणि 4 धावा, अर्थात 3 ची आवश्यकता आहे. 4 जर का तुम्ही टोकलेत तर तुम्ही सामना जिंकणार आहात. 1 बॉल 3 ची गरज. शेवटचा बॉल या मॅचचा, पहिला सामना, चित्त थरारक लढत. इथे सामना जिंकलाय. लो स्कोरिंग मॅच मध्ये एक गवगवीत यश प्राप्त करत असताना इथे पाहायला मिळतो तो अर्थातच ओवी 11 टीमने ही मॅच इथे जिंकली आहे. गोलंदाज अर्थात गुलाम साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अध्यक्ष आदरणीय दिनेशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून गुलाम साठी कॅश प्राइज 500 रुपीज. एकंदरीत पाहतोय आपण ओवी पॅकर्सने प्रथमतः बॅटिंग केली होती. स्कोर कार्ड वरती 31 आल्या, 4 खेळाडू बाद झाले होते. उत्तरार्धामध्ये शांती 11 भुवनेश्वर टीमची सुरुवात तितकीशी लडखडती झाली आणि याच कारणास्तव हा संघ इथे पराभूतीच्या छायाखाली गेला.